अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। येत्या 5 ऑगस्ट पासून आपल्या सण रीतिरिवाजांचा अनेक व्रतवैकल्यांचा पवित्र असा महिना म्हणजे श्रावण महिन्याला सुरुवात होते। श्रावण महिन्यामध्ये आपल्याला खूप प्रकारच्या पूजा, सेवा, व्रत वैकल्य करायची असतात। जेवढा काही तुम्हाला सेवा जमतील, जेवढ्या काही पूजा अर्चा करायच्या असतील त्या श्रावण महिन्यात तुम्ही अवश्य करू शकता। परंतु आपल्याला जास्तीत जास्त सेवा ही भगवान शिवशंकरांची श्रावण महिन्यात करायची। तर भगवान शिवशंकरांची सगळ्यात आवडती सेवा ती म्हणजे शिवरुद्राभिषेक। तर शिवरुद्राभिषेक आपल्याला घरच्या घरी कसा करता येईल त्याचंच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं मिळतील। ज्यांना शिवालयात जाऊन शिवरुद्राभिषेक येत नाही त्यांनी घरातल्या घरात सुद्धा घरातल्या आपल्या शिवपिंडीवरती रुद्राभिषेक आपण करू शकतो। तर काय करायचं, आपला देव्हारा असतो त्याच्या बाजूला आपल्याला ही मांडणी करायची आहे। अगदी एक चौरंग घ्या, चौरंगाभोवती पांढरी रांगोळी काढा, त्याच्यावरती हळदी कुंकू वाहा आणि चौरंगावरती सुद्धा पांढऱ्या रंगाचं धुतलेलं वस्त्र घाला। शंकर भगवानांना पांढरी वस्त्र खूप आवडतात। जो कोण पूजा करणार आहे, रुद्राभिषेक करणार आहे त्यांनी सुद्धा पांढरी वस्त्र घाला आणि मग या सेवेला बसा। पहिला आपण दिव्याची पूजा करतो आणि मगच एखाद्या शुभ कार्याला किंवा पूजेला सुरुवात करत असतो। म्हणून त्यासाठी पहिला दिवा प्रज्वलित करायचा, हळदी कुंकू व्हायचं, एखादं फूल व्हायचं आणि एखाद्या शुभ कार्याची किंवा कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात करताना आपण पहिला गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेतो, गणपती बाप्पांची स्थापना करतो। त्याच अनुषंगाने आता सुद्धा आपल्याला आपल्या उजव्या हाताला तांदळाची थोडीशी रास पसरवायची आणि त्याच्यावरती घरातल्या देवघरातली तुमची गणपती बाप्पाची मूर्ती त्याच्यावरती ठेवायची। त्यांना हळद कुंकू अक्षता वाहायच्या, जास्वंदीचं फूल आणि जर दुर्वा असतील तर त्याही वाहायच्या आणि आता आपल्याला अभिषेकाला सुरुवात करायची। तर त्यासाठी ही पूजा जी आहे ना ती 2-1 तास तरी चालते। त्याच्यामुळे त्या अनुषंगाने तुम्हाला मोठं तांबण घ्यायचंय। म्हणजे तर शिवपिंडीवरती पहिलं पाण्याने अभिषेक करायचा, दुधानं अभिषेक करायचा, पंचामृतानं अभिषेक करायचा। जर तुम्हाला उसाच्या रसाने सुद्धा अभिषेक करायचा असेल तर तोही तुम्ही करू शकता। त्याचबरोबर केशरयुक्त चंदन मला अभिषेक शंकर महादेवांच्या पिंडीला करायचे, त्यांनी तुम्ही अभिषेक करू शकता। जर नाहीच जमलं तर साधा पाण्यानं आणि दुधानं सुद्धा अभिषेक केला तरी चालेल। आणि त्याला एकदा दूध, एकदा पाणी, पंचामृत अशा प्रकारे आलटून पालटून आपल्याला 8 वेळा तरी ओम नमः शिवायचा जप करत तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे। नंतर पिंडी उचला, स्वच्छ पुसा, तांबणातलं जे पाणी असेल ते एका फुलपात्रात वगैरे काढून ठेवलं तरी चालेल। त्यानंतर तांबण स्वच्छ करा, पुन्हा तांबण ठेवा, त्याच्यानंतर तांदूळ पसरवा, त्याच्यावरती पुन्हा बेलपान ठेवा आणि मग शिवपिंडी ठेवा। तुमच्या घरी जर गळती असेल, गळती प्रत्येकाला माहिती असेल, तुमच्या घरी असेल सुद्धा, जर गळती असेल तर अतिशय उत्तम, कारण ती नसेल तरी काही हरकत नाही, पळीने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता। तर आता गळती असेल तर ती आपल्याला त्या पिंडीवरती ठेवायची आहे, त्यावरती फुलपात्रात पाणी ओतायचं आणि जर पळी असेल तर स्तोत्रमंत्र म्हणत म्हणत तुम्हाला ते पाणी सोडायचं आहे। आता आपल्याला रुद्राभिषेक करत असताना कोणते कोणते स्तोत्रमंत्र म्हणायचे ते मी तुम्हाला सांगते। ते दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्रातलं नित्य सेवा स्तोत्र आणि मंत्र या पुस्तकामध्ये सगळ्या प्रकारचे श्लोक मंत्र हे दिलेले आहेत। जर हे पुस्तक असेल तर तुम्ही याच्यामध्ये बघून बोला, जर नसेल तर काही हरकत नाही, यूट्यूबला सर्च करा, गुगलला सर्च करा, तुम्हाला हे सगळे स्तोत्रमंत्र मिळतील। कोणते कोणते म्हणायचे, पहिलं आपल्याला श्री स्वामी समर्थ स्तवनने सुरुवात करायची आहे। ते म्हणून झाल्यानंतर गणपती बाप्पांचं अथर्व शीर्ष म्हणायचं, त्यानंतर शिवमहिम्न स्तोत्र म्हणायचं। हे संस्कृत किंवा प्राकृतमध्ये मिळेल, जे तुम्हाला सोयीस्कर वाटेल, जसं जमेल ते तुम्ही बोलू शकता। त्यानंतर रामरक्षेचे 1 ते 9 श्लोक म्हणायचे। 10 नंतर फलश्रुती चालू होते, त्याच्यामुळे फक्त आपल्याला 1 ते 9 श्लोक म्हणायचे। त्यानंतर चमक नमक रुद्राध्याय, हे सुद्धा संस्कृत प्राकृतमध्ये जे तुम्हाला सोयीस्कर पडेल त्यामध्ये तुम्ही बोला। त्यानंतर शिवकवच म्हणायचे आणि हे सगळे स्तोत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला मंत्र म्हणायचे। शिव गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र, पंचप्रणवयुक्त महामृत्युंजय मंत्र, संजीवनी मंत्र, अमृत संजीवनी मंत्र, हे जे मंत्र आहे ते तुम्हाला प्रत्येकी 11 वेळा म्हणायचे। ते आपल्याला शिव प्रार्थना करायची आहे। कोणती आहे तर शिव हर शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो, ही तुम्हाला एकदा प्रार्थना करायची आहे। त्यानंतर एकदा कालभैरवाष्टक म्हणायचे। ही आपले जे स्तोत्र मंत्र आहेत ते सगळे म्हणत असताना गळतीतून किंवा आपल्या पळीने सुद्धा जलाभिषेक हा चालूच ठेवायचा। ही सगळी स्तोत्र मंत्र वगैरे झाली की काय करायचं, शिवपिंडी उचलायची, स्वच्छ पुसायची, तांबण साईडला करायचं, गळती असेल तर ती साईडला ठेवायची आणि मग जो आपला चौरंग आहे त्याच्यावरती तांदळाची रास पसरवायची आणि त्याच्यावरती शिवपिंडी ठेवायची। शिवपिंडी ठेवताना पाण्याचा प्रवाह उत्तर साईडला होईल अशा स्थितीत ठेवायची।
देवाऱ्यात सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने ही पिंडी ठेवायची असते। शंकरांना भस्म अतिशय प्रिय आहे, त्यामुळे भस्म लावून घ्यायचं। त्याचबरोबर पांढऱ्या रंगाचं तुम्हाला जे कापसाचं वस्त्र बनवतो ते घालायचंय। त्याला हळदी कुंकू लावू नका, कारण शंकरांना हळद कुंकू लावत नाही। वस्त्र वाहून घ्या। त्यानंतर शिवशंकरांना आवडणारी पांढऱ्या रंगाची सुवासिक फुलं अर्पण करा। जर तुमच्याकडे अत्तर असेल तर अत्तर लावून घेतलं तरी चालेल। महादेवांना अतिशय प्रिय म्हणजे बेलपत्र, तर आपल्याला बेलपत्र वाहायची आहेत। तर ती कशी वाहायची? शिव अष्टोत्तर शतनामावली म्हणत आपल्याला ही बेलपत्र वाहायची आहेत। ती सुद्धा नावं या पुस्तकामध्ये दिलेली आहेत। ती जर नाही मिळाली तर सर ओम नमः शिवाय असं 108 वेळा तुम्हाला म्हणत एक एक बेलपत्र शिवपिंडीवरती पालथं घालायचे। 108 पानं अगदीच नाही मिळाली तर काही हरकत नाही, एक पान घ्या, शिवपिंडीला लावा, पुन्हा खाली घ्या, अशा प्रकारे सुद्धा तुम्ही करू शकता। परंतु आपल्याला 108 वेळा शिव अष्टोत्तर नामावली किंवा शंकरांचा ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणत ही बेलपत्र पिंडीवरती वाहायची आहेत। अशानंतर घंटी वाजवायची। आपला इथे अभिषेक पूर्ण झाला। आता काय करायचं? आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये 5 सोमवार आलेले आहेत, तर 5ही सोमवारी आपल्याला शिवामूठ अर्पण करायची असते। शिवामूठ कशी अर्पण करायची याचा माझ्या चॅनेलवरती आहे, जर कोणी नसेल बघितलं तर अवश्य करा। शिवामूठ वाहताना ज्या सोमवारी प्रत्येक वेगवेगळी शिवामूठ ठरलेली असते, त्याप्रमाणे उजव्या हातात आपल्या ती शिवामूठ घ्यायची, डाव्या हाताने थोडंसं पळीने त्याच्यावरती पाणी सोडायचं, कारण शिवामूठ ही ओलीच करून वाहायची असते। उजव्या हाताने आपल्याला शिवपिंडीवरती हळूहळू ही शिवामूठ सोडायची। शिवामूठ वाहताना एक मंत्र म्हणायचा आहे, तो कुठला? शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरी देवा, मनातल्या इच्छा पूर्ण कर देवा, असं म्हणत आपल्याला 3 वेळा महादेवांच्या पिंडीवरती शिवामूठ अर्पण करायची। ही शिवामूठ काय करायची? दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा पूजा उचलू तेव्हा ती घ्यायची, त्याच्यामध्ये तुम्ही अजून भर घाल, हे धान्य तुम्ही दान करू शकता किंवा मग विसर्जित सुद्धा करू शकता। अशा प्रकारे आपला रुद्राभिषेक इथे पूर्ण होतो। त्याचबरोबर आपल्याला शिवपिंडींना दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे, एखादा फळाचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल। आणि यावर्षी जर शिवरुद्राभिषेक घरच्या घरी करणार असाल तर अशाच प्रकारे करा। जर काही तुम्हाला कळलं नाही, अडलं, तर तुम्ही मला नक्की विचारा, मी तुम्हाला त्याची उत्तरं नक्की देईन। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया स्वामी सेवेमार्फत। तोपर्यंत इथेच थांबते। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।